दरवर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पंढरपूरला जातात आणि पांडुरंगाची महापूजा करतात. भला मोठा तुळशीचा हार पांडुरंगाला अर्पण करतात, नतमस्तक होतात आणि त्याच्यानंतर जे विश्वस्त मंडळी असते ते मुख्यमंत्र्यांना शाल श्रीफळ देतात आणि त्यांचा सत्कार करतात. बाहेर आले की मग सगळे पत्रकार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना विचारतात की पांडुरंगाकडे काय मागितलं, पांडुरंगाला काय साकडं घातलं. तर सुभाष वदनाने दरवर्षी दर आषाढी एकादशीला मुख्यमंत्री जे असतात ते सांगतात की पाऊस पाणी चांगला पडू दे, धनधान्य चांगलं पिकू द्या आणि माझ्या बळीराजाला सुखी करा. हे दरवर्षाचं साकडं. मात्र शेतकऱ्याच्या शेतमालाला किफायतशीर भाव मिळत नाही आणि बळीराजाच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या काही थांबत नाही. असो मित्रांनो, त्यानिमित्ताने मलाही पांडुरंगाला एक साकडं घालावं असं वाटतं आणि ते साकडं मी घातलेलं आहे. ऐका. देवा पांडुरंगा, हे जे काही लोकप्रतिनिधी असतात, आमदार असतात, खासदार असतात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असतील, नंतर सहकारी संस्थांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असतील, हे निवडून आल्यानंतर मोठा विश्वासघात करतात आणि पक्षांतर करतात स्वतःच्या स्वार्थासाठी. पक्षाची प्रार्थना करतात. ज्या निवडणूक चिन्हावरती निवडून आले, ज्या नेत्यांनी यांच्यासाठी सभा घेतल्या, ज्या मतदारांनी यांना मतदान केलं, त्यांचा मोठा विश्वासघात करतात आणि स्वार्थासाठी पक्षांतर करतात. तर हे पक्षांतर रोखणं आणि हे लोकशाहीची मूज राखणं, शान राखणं, हे सुद्धा पांडुरंगा आता आपल्यालाच करावं लागणार आहे आणि आपण ते या पक्ष बदलू, लोकप्रतिनिधींना सद्बुद्धी द्या. यांनी पक्ष बदलू नये अशी त्यांना बुद्धी द्या. मित्रांनो, मला जे सुचलं, वाटलं, पटलं ते इथे मांडलेलं आहे. आपण जरूर हे माझं साकडं जे आहे ते सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आणि बळीराजापर्यंत पोचून द्या. या चॅनलवर मी पांडुरंगाला करोनाच्या काळामध्ये दे भिरकावूनी वीट या शीर्षकाचं एक साकडं घातलेलं आहे. आपण शोधा आणि ऐका अशी आपल्याला विनंती आहे. डॉक्टर H.M. खैरनार चिंतन अँड मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवून द्या. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.